नमस्कार, माझे नाव रितिका राहुल कुमार ढाकणे। आज मी तुम्हाला महिला दिन का साजरे करतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। देश कुठलाही असो, प्रत्येक ठिकाणी आपले हक्क मिळवण्यासाठी महिलांना लढावे लागले आहे। असेच सन 1908 साली न्यूयॉर्क शहरात सुमारे 15,000 महिलांनी मोर्चा काढला होता। यात त्यांनी अनेक मागण्या केल्या होत्या, पण त्यावेळी त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। पुढे त्यांनी सुचवल्याप्रमाणे 1910 साली त्यांना 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला। अशा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबतीला येणाऱ्या महिलांचे आपण खूप ऋणी आहोत। त्यांचा सन्मान करणं हीच त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची पोहोच पावती आहे। आज आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती पदावर एक स्त्रीच आहे। आपल्या देशात पी.टी. उषा, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सायना नेहवाल, सानिया मिर्झा यांसारख्या अनेक स्त्रियांनी गगन भरारी घेऊन स्त्रिया देखील पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे सिद्ध केले। चला तर मग आपणही त्यांच्यासारखी गगन भरारी घेऊया आणि स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी सर्व बळ एकवटून लढूया। धन्यवाद।